आता आपण बघूयात आपल्या खिशात ज्या नोटा असतात त्या कागदाच्या असतात, बरोबर ना? आणि त्या अनेकदा पाण्यामुळे आणि घामामुळे भिजतात. मात्र आता प्लास्टिकच्या नोटा लवकरच बाजारात येणार आहेत आणि त्यामुळे ही कटकट आता मिटण्याची चिन्ह आहेत. कारण प्लास्टिकच्या नोटांची छपाई करण्यासाठी केंद्र सरकारने रिझर्व्ह बँकेला परवानगी दिली आहे. पण या प्लास्टिकच्या नोटा किती फायदेशीर असणार आहेत असा प्रश्न सगळ्यांनाच पडलाय. याच प्रश्नाचा वेध घेणारा हा एक स्पेशल रिपोर्ट पाहूयात. तुमच्या खिशातला नोटा प्लास्टिकच्या होणार. 200 कोटी प्लास्टिकच्या नव्या नोटा लवकरच. प्लास्टिकच्या नोटांनी जुन्या नोटांचं काय होणार? तुमच्या खिशात आणि वापरात असलेल्या नोटा कागदाच्या असतात. मात्र आता भारतात लवकरच प्लास्टिकच्या नोटा येणार आहेत. केंद्र सरकारनं रिझर्व्ह बँकेच्या पॉलिमर अर्थात प्लास्टिक नोटांच्या पायलट प्रोजेक्टला मंजुरी दिली आहे. त्यामुळे 10 आणि 20 रुपयांच्या तब्बल 200 कोटी पॉलिमर नोटा लवकरच वापरात येणार आहेत. प्लास्टिकच्या नोटांचा हा पायलट प्रोजेक्ट असणार आहे. त्यामुळे ही चाचणी यशस्वी झाल्यास सगळीकडे प्लास्टिकच्याच नोटा वापरात येऊ शकतात. प्लास्टिकच्या नोटा सहजासहजी फाटत नाहीत. कागदी नोटांपेक्षा 2.5 ते 4 पट अधिक काळ टिकतात. पाण्यानं, घामानं किंवा इतर द्रव्यानं खराब होत नाहीत. पृष्ठभाग गुळगुळीत असल्यानं धूळही साचत नाही. आधुनिक होलोग्राममुळे बनावट नोटा बनवण्यास पायबंदी आली आहे. पारदर्शक शास्त्रोक्त छिद्रांमुळे कडक उन्हातही तग धरून राहणार. दीर्घकाळ टिकल्यामुळं वारंवार नवीन नोटा छापण्याचा खर्च वाचतो. प्लास्टिकच्या नोटांचे फायदे काय आहेत ते आपण आता पाहिलं. पण जगभरात अशा प्लास्टिकच्या नोटा कोणकोणत्या देशात वापरल्या जातात तेही एकदा पाहूया. प्लास्टिकच्या नोटा कोणकोणत्या देशात? ऑस्ट्रेलिया हा प्लास्टिकच्या नोटा चलनात आणणारा पहिला देश आहे. 1988 मध्ये ऑस्ट्रेलियानं पॉलिमर नोटा चलनात आणल्या. न्यूझीलंडमध्ये 1999 मध्ये कागदी नोटा हद्दपार केल्या गेल्या. ब्रुनेईमध्ये खोट्या नोटांना आळा घालण्यासाठी प्लास्टिक नोटांचा वापर केला गेला. व्हिएतनाममध्ये 2003 साली पॉलिमर नोटांच्या वापरास सुरुवात. रोमानियात 2005 मध्ये कागदी नोटांना रामराम करण्यात आला. पॉलिमर नोटांचा वापर सुरू झाला. पापुआ न्यू गिनी येथे किना नावाचे प्लास्टिकचे चलन वापरले जाते. दरम्यान केंद्र सरकारच्या निर्णयानंतर यावरून आता राजकारण रंगलंय. काय मोदींच्या मनामध्ये काय येईल सांगता येत नाही. त्याने कुठेतरी जाऊन इटलीमध्ये त्या नोटा पाहिल्या असतील. इटलीमध्ये जाऊन त्यांनी त्या प्लास्टिकच्या नोटा वगैरे पाहिल्या असतील. ते बाहेर गेले का त्यांना असं वाटतं काहीतरी आपल्याकडे पण दुसरं काम काय. संजय राऊत, इटली आणि भारत यांचे संबंध जुने आहेत. तुम्हाला माहीत नसेल तर राहुल गांधींना जाऊन विचारा की इटली आणि भारताचे संबंध काय आहेत. सोनिया गांधींना जाऊन विचारा इटली आणि भारताचे संबंध काय आहेत. त्यामुळे संजय राऊत, तुम्ही पोटदुखी करून घेऊ नका. तुम्हाला आता इटली प्रिय नाही आहे, तुम्हाला आता बांगलादेश प्रिय आहेत. तुम्हाला आता इटली प्रिय नाही आहेत, तुम्हाला आता पाकिस्तान प्रिय आहे. कागदाच्या नोटा अनेकदा खराब होतात किंवा फाटतात. त्यामुळे नुकसान सहन करावं लागतं. महत्वाचं म्हणजे कागदी नोटांच्या बनावट चलनाचेही प्रकार वाढलेत. त्यामुळं या सगळ्या धोक्यांवर प्लास्टिकच्या नोटा हा रोकडा आणि रामबाणीलाच ठरावा. तसंच या नव्या नोटा ATM तसेच इतर मशीनद्वारे होणाऱ्या व्यवहारात सोयीस्कर व्हाव्यात इतकीच अपेक्षा. ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 मराठी.